आचारसंहिता लागू द्या फक्त. आता हे सध्या चालू द्या यांचं एक लोहाराचं मारून. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्यांच्या जाण्याने काय भाजपला विदर्भ मराठवाडा किंवा इतर महाराष्ट्रात परिणाम काँग्रेसवर? आता तेच प्रमुख होते काँग्रेसमध्ये. काँग्रेसवर काय परिणाम झाले ते आपण पाहिलेलं आहे. 2 वरून 1 वर आलो. पण त्याचा लोक तुमच्याकडे होता सुद्धा ना. त्याला एक बघा, ते पण प्रदेशचे अध्यक्ष होते, मुख्यमंत्री राहिले. मी तर शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी तर कधीच कुठला मंत्री नाही झालो. विधानसभेचा अध्यक्ष झालो 11 महिन्याचा. आणि मला माझ्या हायकमांडनी प्रदेशचा अध्यक्ष बनवला. मला काही खारकाळ नाही झाला. तुम्हीच आयुष्यभर काँग्रेस चालवत आला. तुम्ही काँग्रेसला काय दिलं? 1 खासदारावर आणून ठेवलं आणि मुख्यमंत्र्याचं बांधकाम मंत्री झालात. आणि आता राज्यसभेला गेला त्याचं तुम्ही परवा अधिवेशनात होतात. तुम्ही कुठं बसला होता ते त्यांना विचारा, म्हणजे तुम्हाला उत्तर तेच देतील. त्यामुळे मीच त्यांना पहिल्या दिवशी विनंती केली की अशोकराव तुम्ही चूक करू नका, येऊन जा, आताही काही बिघडलं नाही असं मी म्हटलं होतं की नाही. आता त्यांना जाणवतं, पण आता करणार काय ते, त्यांचा खूप प्रश्न आहे. माझ्यावर आरोप स्वाभाविक आहे, कारण की नाना पटोले बनला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काय निवडणुका झाल्या तेवढ्या निवडणुका मी जिंकल्या. स्वाभाविक आहे त्यांना माझा राग येईल. कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आम्ही निवडणुका जिंकल्या हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर स्वाभाविक आहे ना, कार्यकर्त्यांमध्ये राहणारा माणूस जेव्हा प्रदेशचा अध्यक्ष झाला तर जे स्वतःला आम्ही सुपर होतो असं वाटत होतं, तर त्या लोकांना कार्यकर्ते आज आमच्या काँग्रेस पक्षाचे स्वाभिमानाने लढतात आहे. त्यांच्या मनामध्ये आज हिंमत आला, विश्वास आला. तर हा विश्वास मी वाढवला, तर त्यांना तो त्रास आहे, तर मी काय करू त्याच्यासाठी?